नमस्कार. आज सांगणार आहे विघ्न संतोषी माणसं. अशी माणसं ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये विघ्न देऊनच त्यांचं समाधान होतं. थोडक्यात म्हणजे आपले दुश्मन. प्रत्येक माणसाच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, गृहिणींच्या घरामध्ये, काही बायकांच्या बाहेर गेल्यावर प्रत्येक माणसाचे दुश्मन असतातच असतात. विघ्न संतोषी माणसंही असतात की त्यांना आपण पुढे गेलेलं, आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. अशा लोकांबरोबर कसं डील करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे, सर्वात सोप्या पद्धतीने. तर माणसं आपल्याला 3 प्रकारे त्रास देतात: तंत्र, मंत्र आणि षडयंत्र. ज्यांना तंत्र येतं ते तंत्र करतात, मंत्र येतं ते मंत्र करतात, आणि षडयंत्र तर आजकाल सर्वांनाच येतं आहे. त्यामुळे ज्यांना जे षडयंत्र येतं जे षडयंत्र करतात. तर अशा लोकांबरोबर कसं डील करायचं, तर सर्वात पहिले हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण की ज्या स्वामी समर्थ महाराजांची आणि सप्तशृंगी मातेची, मी स्वामी समर्थ महाराजांना सप्तशृंगी मातेला कधी वेगळं म्हणत नाही, वारंवार मी म्हणतो, वेगळं मानतच नाही मी. का, त्याच्यामागे पण एक गोष्ट आहे, माझी नाही, ती पुराणातलीच गोष्ट आहे, ती मी एक दिवस सांगेन कधीतरी, पण सध्याचा आपला विषय वेगळा आहे. तर अशा लोकांबरोबर कसं डील करायचं, तर जे स्वामी समर्थ महाराज आहेत ते जेवढे चांगले आहेत आपल्यासाठी आणि सर्वांसाठी, तेवढेच ते भयानक पण आहेत. जर आपल्याला कोणी त्रास दिला आणि जर आपण जरी कोणाला त्रास दिला तर ते सोडत नाहीत. ते बरोबर अद्दल घडवतात, ते बरोबर शिक्षा देतात. ज्यावेळेस त्यांच्या काळामध्ये त्यांचा एक लाडका भक्त होता, त्या भक्ताला एक तिथलाच एक जो माणूस होता, दुसरा त्यांचा स्वामी समर्थांचा भक्त होता. तो म्हणजे पूर्वीची लोक ना, सोनं नाणं घातलेली, एकदम रुबाबदार अशी, तसा माणूस होता. आणि एकदम कडक की स्वामींची पूजा फक्त मीच करणार, बाकी कोणी करायची नाही. आणि तो माणूस जरा जास्त स्वामींची पूजा करत होता, कारण तो खरा मनाने करत होता, स्वच्छ मनाने करत होता, आणि हे त्याला बघवलं नाही. आणि त्याने अनेक प्रकारे त्याला छळलं. स्वामी काही बोलले नाही, तो पण मनातल्या मनात बोलला, जाऊ दे, स्वामी बघतात, स्वामींची इच्छा असेल तर गप्प बसेल तो, नाहीतर आपण आहे तसंच दिवस काढू. त्याने स्वामींवर विश्वास ठेवून असेच दिवस ढकलले. एक दिवस असा आला की तो जो माणूस होता तो अक्षरशः वेडा झाला. जो त्रास देणारा अक्षरशः वेडा झाला आणि आपले कपडे फाडून उघडा चिखलात लोळत फिरायला लागला. घाणीत लोळत फिरायला लागला. म्हणजे एवढं त्याला स्वामी समर्थ महाराजांनी कठोर शिक्षा केली, कठोर शासन केलं. पण त्याच्यासाठी तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. तुम्ही कोणाला नाही त्रास दिला पाहिजे. नाही तर असं नाही की आपणच एखाद्याला त्रास देतो आणि आपणच स्वामींना सांगतोय त्याचं नाव. तर स्वामींना तर सगळंच माहिती आहे. आपण आपले 1000 जन्म मागे आणि आपले 1000 जन्म पुढचे ज्या देवाला माहिती आहे, त्या देवासमोर आपण काय लपवाछपवी करणार म्हणा. करणारे करतात, आपण नाही करायचं. तर काय करायचं, फक्त एखाद्या गुरुवारी अंघोळ वगैरे झाल्यावर तुम्ही जी काही तुमची स्वामी समर्थ महाराजांची पूजा करता, आई सप्तशृंगी मातेची पूजा करता, ती पूजा करा, नामस्मरण करा, माळजप करा, सगळं करा. आणि स्वामींना फक्त एवढं सांगा की असं माणसं, असं काही जी लोक आहेत ते मला त्रास देत आहेत, पण मी त्यांना माफ केलेलं आहे आणि मी सगळं तुमच्यावर सोडतो. जे करायचं जे आहे ते तुम्ही बघून घ्या. मग त्यांच्याकडे स्वामी ना बघूनच घेतील, मग चांगलंच बघून घेतील. पण जर तुम्ही त्यांना शिक्षा द्यायला लागला तर स्वामी म्हणतील तुला करायचं आहे ना, मग तूच कर, मग तूच दे त्याला शिक्षा, मग तुम्ही काय नाही करू शकत. पण तुम्ही स्वामींवर सोडलं तर मग त्या लोकांची धडगत नाही. सप्तशृंगी आई पण तेवढीच कडक आहे. शाबरी विद्येची ती कुलस्वामिनी आहे, नाथ संप्रदायाची. आणि स्वामी समर्थ महाराज पण एवढे कडक आहेत की ते पिशाच्य वृत्ती धारण करतात. कधी कधी जेव्हा त्यांच्यासमोर कोण धर्माला सोडून किंवा अजून वाईट वागत असेल किंवा त्यांच्या भक्तांना सचत असेल, तर ज्याप्रमाणे मी सांगतोय तसं करून बघा. सरळ हात वर करा, म्हणा मी माफ केलं, मी त्रास सहन करायला तयार आहे, मला त्यांनी त्रास दिला आहे, तुम्ही सगळं बघितलं आहे, मी हात वरती करतो, मला
माफ करा, मी त्यांना काही त्रास देणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. मग ते व्यवस्थित बघतील आणि तुम्हाला ते बघायला पण मिळेल की ते त्यांचं काय करतात. तर सगळं स्वामींवरती सोपवा आणि तुम्ही फक्त आणि फक्त, मी आधीपासून सांगतो, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री सप्तशृंगी माता देवे नमः, श्री सप्तशृंगी देवे नमः. ओम लावू नका. ओम लावला तर तो मंत्र होतो. श्री लावला तर तो आपण कुठेही कसाही नामजप करू शकतो. मग मंत्र असलं की त्या मंत्राला वेगळ्या पद्धतीचे अजून कडक हे होतं. त्यामुळे श्री लागला ना तर त्याप्रमाणे तुम्ही करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय आई सप्तशृंगी. आणि सप्तशृंगी आईसाहेब पेज याचंच सनातन महती एक इंस्टाग्रामवर पेज आहे. सप्तशृंगी मातेच्या सर्व भक्तांनी, सप्तशृंगी आईसाहेब पेजमधल्या सर्व भक्तांनी तिकडे जाऊन इंस्टाग्रामच्या सनातन महती नावाच्या पेजला पण फॉलो करा, जॉईंट करा. ते पण सप्तशृंगी आईचंच पेज आहे, फक्त त्याला आम्ही नाव दिलं आहे सनातन महती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कॉमेंट करा. सप्तशृंगी आईसाहेब पेज पण जॉईंट करा आणि सनातन महती हे इंस्टाग्रामवरती सप्तशृंगी आईचं पेज पण जॉईंट करा. श्री स्वामी समर्थ. जय आई सप्तशृंगी.